नमस्कार. अनेकांना असं वाटतं की ब्लड शुगर कंट्रोल करायची म्हणजे झालं, आता गोड बंद, भात बंद, पोळी पण मोजून मापून. म्हणजे आवडते पदार्थ सोडल्याशिवाय पर्यायच नाही. पण खरंच असे आहे का की हे सगळं खाऊन सुद्धा शुगर नियंत्रणात ठेवता येते? हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आता विश्वास बसत नसेल, पण आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे नक्की कसं करायचं. ह्याचं सगळ्यात मोठं रहस्य पदार्थ सोडण्यात नाहीये, तर ते आहे योग्य संतुलन साधण्यात आणि योग्य माहिती असण्यात. म्हणजे बघा, काय खायचं नाही यावर लक्ष देण्याऐवजी काय, कसं आणि किती प्रमाणात खायचं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. खरी गुरुकिल्ली इथेच आहे. तर आज आपण 4 सोप्या नियमांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी बघू संतुलित ताट म्हणजे नेमकं काय. त्यानंतर तुमचं कर्ब बजेट कसं ठरवायचं हे समजून घेऊ. मग येईल प्रथिनांचा फायदा आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हीच तज्ज्ञ आहात. चला सुरू करूया. तर आपला पहिला नियम, संतुलित ताट. याचा सरळ अर्थ आहे की आपलं जेवणाचं ताट दिसायला कसं हवं, त्यात काय काय असायला हवं. हा नियम खूपच सोपा आहे. कल्पना करा की तुमचं जेवणाचं ताट आहे. त्यातला बरोबर अर्धा म्हणजे 50% भाग हा भाज्यांनी भरलेला असावा. का? कारण भाज्यांमुळे रक्तात साखर हळूहळू शोषली जाते. आता उरला अर्धा भाग, त्यातला पाव हिस्सा म्हणजे 25% प्रथिनं जसं की डाळ किंवा पनीर, आणि बाकीचा पाव हिस्सा कर्बोदकं म्हणजे आपली पोळी किंवा भात. बघा किती सोपं आहे हे गणित. आता कर्बोदकं निवडताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. विचार करा, रिफाईंड धान्य म्हणजे मैदा किंवा रवा हे फास्ट फूड सारखे आहेत. ते पटकन पचतात आणि रक्तातली साखर एकदम वाढवतात. या उलट संपूर्ण धान्य जसं की गहू, दलिया, ओट्स यात भरपूर फायबर असतं. हे फायबर म्हणजे स्पीड ब्रेकर सारखं काम करतं. ते पचन हळू करतं आणि साखर हळूहळू रक्तात मिसळते. आणि हे बदल रोजच्या जेवणात करणं अजिबात अवघड नाहीये. उदाहरणार्थ, पोळ्यांसाठी गव्हाच्या पिठात थोडा कोंडा टाका, अजून फायबर मिळेल. उपमा बनवताना नेहमीच्या रव्याऐवजी दलिया वापरून बघा. किंवा भात खायचा असेल तर चिकट तांदळाऐवजी लांब दाण्याचा बासमती वापरा. हे छोटे छोटे बदल आहेत, पण त्याचा परिणाम खूप मोठा होतो. आणि ही एक प्रो टिप आहे, एक प्रकारे सिक्रेट वेपनच समजा. कर्बोदकांना एकटं कधीच खाऊ नका. त्यांच्यासोबत नेहमी फायबर, प्रथिनं आणि थोडे चांगले फॅट्स जसं की तूप किंवा सुकामेवा यांची जोड द्या. असं केल्याने साखर शोषण्याची प्रक्रिया आणखीनच मंदावते. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या नियमाकडे, तुमचं कार्ब बजेट. ही कल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. जसं आपण महिन्याचं आर्थिक बजेट ठरवतो ना, अगदी तसंच आपल्याला आपल्या कार्बोदकांचं म्हणजेच कार्ब्सचं बजेट ठरवायचं आहे. आता बजेट म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की भात किंवा पोळी पूर्णपणे बंद करून टाकायची. अजिबात नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की प्रत्येक जेवणात ते किती प्रमाणात खायचं यावर लक्ष ठेवायचंय. तर मग हे बजेट साधारणपणे किती असावं? बघा, महिलांसाठी प्रत्येक जेवणात साधारणपणे 30 ते 45 ग्रॅम कर्बोदकांचं प्रमाण ठेवायला हवं. एक गोष्ट लक्षात घ्या, जर शुगर जास्त कंट्रोलमध्ये नसेल तर कमी आकड्यापासून म्हणजे 30 ग्रॅमपासून सुरुवात करणं कधीही चांगलं. आणि पुरुषांसाठी हेच प्रमाण थोडं जास्त असतं, साधारण 45 ते 60 ग्रॅम प्रतिजीवन. पण नियम तोच आहे, आपल्या शरीराचा प्रतिसाद बघून आणि गरजेनुसार कमी जास्त करायचं. ठीक आहे, पण हे बजेट वापरायचं कसं? चला एक साधं गणित बघूया. एका मध्यम आकाराच्या पोळीत साधारण 15 ते 18 ग्रॅम कार्ब्स असतात. म्हणजे 2 पोळ्या खाल्ल्या तर बजेटमध्ये आरामात बसतं. अर्धा कप शिजवलेल्या भातात साधारण 20 ते 25 ग्रॅम कार्ब्स असतात. आणि 1 वाटी दलिया किंवा ओट्समध्ये सुमारे 25 ते 30 ग्रॅम. या आकड्यांवरून जेवणाचं प्लॅनिंग करणं किती सोपं होतं बघा. आणि इथे एक गोल्डन रूल आहे जो कटाक्षाने पाळायचा आहे. एका जेवणात कर्बोदकांचा फक्त एकच मुख्य सोर्स ठेवा. म्हणजे काय? म्हणजे भात आणि पोळी दोन्ही एकत्र कधीच खाऊ नका. एकतर भात खा किंवा पोळी खा. यामुळे तुमचं कार्ब बजेट कधीच गडबडणार नाही. आता येतो आपला तिसरा आणि तितकाच महत्वाचा नियम, प्रथिनांचा फायदा. बघा, आपण नेहमी कार्ब्स आणि शुगरबद्दलच बोलतो, पण खरं सांगायचं तर प्रोटीन म्हणजे प्रथिनं हा या खेळातला एक छुपा हिरो आहे.
आणि अनेकदा आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करतो. मग प्रोटीनला इतकं महत्त्व का द्यायचं? पहिलं म्हणजे प्रथिनं खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. दुसरं, ते पचनक्रिया हळू करतात, ज्यामुळे साखर एकदम वाढत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रथिनं आपल्या स्नायूंना म्हणजे मसल्सना जपतात आणि वाढवतात. आणि लक्षात ठेवा, मसल्स जितके मजबूत तितकी साखर वापरण्याची शरीराची क्षमता जास्त असते. इथे एक छोटासा गाईड दिलाय ज्यावरून तुम्हाला अंदाज येईल. बघा, 100 ग्रॅम पनीरमधून साधारण 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं, तेवढ्याच चिकनमधून 25-27 ग्रॅम. आणि आपल्या रोजच्या जेवणातली 1 वाटी डाळ सुद्धा 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन देते. हे आकडे लक्षात ठेवले की जेवणाचं नियोजन करणं सोपं जातं. ठीक आहे, तर आपण 3 नियम बघितले: संतुलित ताट, कर्ब बजेट आणि प्रथिनांचा फायदा. पण आता आपण ह्या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहोत, कारण हे सगळे नियम आहेत, पण खरा निकाल तेव्हाच मिळतो जेव्हा आपण हे मान्य करतो की आपल्या शरीराचे सगळ्यात मोठे एक्सपर्ट आपण स्वतःच आहोत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जगातला कुठलाही डाएट प्लॅन अंतिम नसतो. सगळ्यात शक्तिशाली साधन ते तुमच्याच हातात आहे. आणि ते साधन म्हणजे स्वतःच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे. आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे. जेवण करण्याआधी एकदा शुगर तपासा, मग जेवण करा आणि जेवणानंतर परत एकदा तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याची नोंद ठेवा, म्हणजे काय खाल्लं, किती खाल्लं आणि त्यामुळे शुगर किती वाढली. काही दिवसातच तुम्हाला एक पॅटर्न दिसायला लागेल. तुम्हाला स्वतःलाच कळेल की तुमच्या शरीराला कोणती पोळी चालते, कोणता भात चालतो आणि किती प्रमाणात चालतो. इथे म्हटल्याप्रमाणे तुमच्या रक्तातील साखरेचे अचूक निरीक्षण करणे हे अंदाज लावण्यापेक्षा लाखो पटीने चांगले आहे. ते तुम्हाला तुमच्या अंतर्गत स्थितीचे खरे चित्र देते. म्हणजे अंदाजपंचे काम करण्याऐवजी प्रत्यक्ष आकडे बघणं कधीही चांगलं, कारण आकडे खोटं बोलत नाहीत. तेच तुम्हाला तुमच्या शरीराची खरी ओळख करून देतात. आणि जाता जाता एक बोनस टिप जी खूपच प्रभावी आहे. जेवण झालं की फक्त 10 ते 15 मिनिटं चालायला जा. एवढ्याशा सोप्या गोष्टीने जेवणानंतर वाढणारी शुगर लेवल कमी व्हायला खूप मोठी मदत होते. हा एक साधा पण जबरदस्त उपाय आहे. तर मग शेवटी हा विचार नक्की करा की साखरेवर नियंत्रण मिळवण्याची खरी गुरुकिल्ली पदार्थ सोडण्यात किंवा कडक निर्बंध घालण्यात नाहीये, तर ती आपल्याच शरीराला ऐकण्यात आणि त्याला समजून घेण्यात आहे. कारण तुमचा शरीराचा तुमच्यापेक्षा मोठा डॉक्टर किंवा तज्ज्ञ दुसरा कोणीही असू शकत नाही.